पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिरपूरच्या सुळे गावात पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा जल्लोष। होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच खानदेशातील आदिवासी पट्ट्यात आता पारंपरिक भोंगऱ्या बाजाराची रंगत पाहायला मिळते। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सुळे गावात या बाजाराचा अभूतपूर्व असा उत्साह पाहायला मिळाला। आधुनिकतेच्या युगातही आपली मूळ संस्कृती अतिशय निगुंतीने जपणाऱ्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सजवलेल्या बैलगाड्यांमधून बाजारात हजेरी लावली आणि मोठ्या ढोलांच्या निनादात तसेच बासरीच्या सुमधुर सुरांवर ठेका धरत मनमुराद नृत्य केले। हा बाजार म्हणजे आदिवासी समाजासाठी केवळ खरेदीचे ठिकाण नसून तो आपला आनंद व्यक्त करण्याचं एक मोठं माध्यम आहे, जिथं होळीसाठी लागणारे डाळ्या, फुटाणे तसेच साखरेचे हार खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी उसळल्यानं एकाच दिवसात लाखोंची उलाढाल झाली असून सुळे गावातून सुरू झालेला हा सांस्कृतिक आणि परंपरेचा अनोखा उत्सव आता पुढचा संपूर्ण आठवडाभर शिरपूर तालुक्यात असाच घुमणार आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। नमस्कार। आमच्या गावाच्या रूढी परंपरेनुसार भोंगऱ्या हाट बाजार सुरू झालेला आहे। आमच्या आदिवासी रूढी परंपरानुसार आमच्या गावात भोंगऱ्या आज मंगळवार रोजी पहिला भोंगऱ्या आला आहे। त्याच्यात आमच्या आदिवासी रूढी परंपरानुसार वेशभूषा, नाच गाणं, ढोल वाजे आणि होळीसाठी जे काही साहित्य लागतं, डाळ्या, फुटाणा, खानककडी हे बाजार करण्यासाठी आमच्या इथं भोंगऱ्या हाट आहे। याच्यात आम्ही फुल एन्जॉय करतो। आमच्या आदिवासी रूढी परंपरानुसार आमचा 8 दिवस भोंगऱ्या हाट हे गावोगावी बाजारमध्ये पडत राहतो। 8 दिवसानंतर आमच्यात होळी हा सण फुल एन्जॉयने साजरा केला जात असतो आणि त्याच्यामध्ये आमचे मेन जो सण आहे तो आमचा होळी आहे। याच्यात आम्हाला 1 महिन्यापर्यंत टोटल चालतो आमचा होळी बाजार आणि त्याच्यात फुल एन्जॉय करतो आमचे आदिवासी लोक। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।